तुम्ही बघत आहात जनमत मराठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा अकोले तालुक्यातील अंबड येथील गौराम सरोदे याला आज पहाटे अकोले पोलिसांनी पुण्यामधून अटक करून अकोले न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। तालुक्यातील अंबड येथील गौराम सरोदे या माथेफिरूच्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मोबाईलवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिवराळ भाषेत संभाषण करणारा व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअपवर आल्याने अंबड येथील गावकऱ्यांनी अकोले पोलिसात येऊन गुन्हा दाखल केला। या घटनेचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद व निषेध व्यक्त केला जात होता। सरोदे याला अटक करावी यासाठी शिवप्रेमींचा दबाव होता। अकोल्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांनी शिवजयंती बंदोबस्त असल्याने शिवजयंती शांततेत पार पडताच उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांची आरोपीच्या अटकेसाठी 3 पथके विविध दिशेला पाठवली होती। दरम्यान बुधवारी पहाटे पुणे येथील कंटोन्मेंट परिसरात गौराम सरोदे याला अकोले पोलिसांच्या पथकाने अटक केली व दुपारपर्यंत अकोले पोलीस स्टेशनला आणून सायंकाळी अकोले न्यायालयात हजर केले। यावेळी पोलिसांच्या वतीने आरोपीच्या तपासासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। 3/20/25 रोजी शिवजयंतीच्या दिवशी अंबड येथील नरेंद्र रामभाऊ भोर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याच गावातील गवनेर सरोदे याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि ते समाज माध्यमामध्ये व्हायरल केलं। त्या अनुषंगाने आम्ही त्यांची रितसर कंप्लेंट घेतली। त्यानंतर कंप्लेंट घेतल्यानंतर आम्ही BNS नवीन कलम 299, 192 व 353 प्रमाणे सेशन कमिटीचे काही कलम आहे त्याप्रमाणे त्यांचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला असता ते फरार झालेले होते आणि त्याचा मोबाईलचा स्विच ऑफ होता। त्यानंतर आम्ही 2 टीम बनवून आम्ही त्यांचा पुणे, मुंबई, अहिल्यानगर तसंच संगमनेर या भागामध्ये संपूर्ण ठिकाणी परिसरात शोध घेतला, परंतु मिळून आले नाही। आणि आम्हाला काल रात्री आमचे जे गुप्तहेर आहेत, गुप्त बातमीदार, त्यांच्यापासून खात्रीशीर न्यूज भेटली की सदर आरोपी हा म्हणजे गवनेर सरोदे हा पुणे येथे लपून बसला आहे। त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि त्याचा शोध घेतला असता तो आम्हाला मिळून आला। त्यानंतर त्यांनी आम्हाला तपासामध्ये कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नव्हतं आणि सहकार्य न केल्यामुळे आम्ही त्यांना रीतसर कायदेशीर सगळ्या गोष्टी सांगून सगळ्या बाबींची पूर्तता करून आम्ही त्याला रीतसर अटक केली। अटक केल्यानंतर आम्ही त्यांना मान्य कोर्टामध्ये आणलेलं होतं। आम्ही आम्हाला जो अजून जो तपास करायचा आहे आणि पुराव्याच्या ज्या सगळ्या जोडायच्या आहेत त्याबद्दल आम्हाला त्याचा PCR हवा होता। आम्ही मान्य कोर्टामध्ये 3 दिवस PCR मागला होता, परंतु मान्य कोर्टाने 1 दिवस PCR दिलेला आहे। आमचा बराचपैकी तपास झालेला आहे आणि 1 दिवसामध्ये आम्ही बराचसा तपास पूर्ण करू शकू आणि सदर आरोपी विरुद्ध जास्तीत जास्त आणि भक्कम पुरावा तयार करून त्याच्या विरुद्ध आम्ही चार्जशीट पाठवणार आहोत। यावेळी न्यायाधीश यांनी आरोपी गौराम सरोदे यास 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। अकोले न्यायालयात आरोपीच्या वतीने पुणे येथील वकील देण्यात आला होता। जबाबदारी न्याय